शरद पवार यांच्या कुटुंबियांवर आपण नेहमीच टीका करत असता. नेमकं काय कारण आहे टीका करण्यामागचं? काय आहे की सगळ्यांना वाटतं की पवार कुटुंबाच्या विरोधामध्ये सदाभाऊ बोलत आहेत किंवा गोपीचंद पडळकर बोलत आहेत. खरंच हिची भूमिका थोडी जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे की महाराष्ट्राच्या राजकारणाची सगळी जर एकंदरीत जर घडी बघितली आपण तर ती ग्रामीण मातीशी नाळ असणारी राजकारणाची एक चौकट होती. म्हणजे पहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे यशवंतराव चव्हाण साहेब हे देवराष्ट्रामधून खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातून त्यांनी राजकारणाची मूर्तमेढ रवली आणि सर्वसामान्य माणसाला बरोबर घेऊन त्याच्या व्यथा जाणून महाराष्ट्राच्या राजकारणाची जडणघडण तिने उभा केली. सहकार चळवळीचा पाया यशवंतराव चव्हाण साहेबांनी रचला. त्याच्यानंतरचा कालखंड जर बघितला तर वसंतदादा पाटलांचा आपल्या डोळ्यासमोर येईल. ते सुद्धा खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातलं आणि मातीतलं नेतृत्व होतं. ह्या सगळ्यांची जर उतरंड आपण राजकारणाची बघितली तर ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याला सन्मान मिळाला पाहिजे, तरुणाच्या हाताला काम मिळालं पाहिजे, हा दृष्टिकोन ठेवून खऱ्या अर्थाने या मंडळींनी राजकारण केलं. पवार साहेब त्याच पावलावर पाऊल ठेवून आले. राजकारणामध्ये आल्यानंतर त्यांनी राजकारणाची घडी अशी घातली की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळातले सरदारक्या रद्द केलेल्या होत्या, वाडं पाडलेली होतं. पवार साहेबांच्या लक्षात आलं की वर्षानुवर्ष सत्तेचा मळा जर फुलायचा असेल तर सरदारक्या टिकवल्या पाहिजे, त्या ह्यांना वतनं दिली पाहिजे. ती म्हणजे नवे वतनदार महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जन्माला घालण्याचं काम पवारांनी केलं. आणि मग त्या वतनदारांना कुणाला साखर कारखाना दिला, कुणाला सूतगिरण दिली, कुणाला बँक दिली, कुणाला मार्केट कमिटी दिली, कुणाला दूध संघ दिला. आणि त्या वतनदारांना सांगितलं तुम्ही एक एक सुभा सांभाळायचा. मग या सुभ्याचा एक दोन प्रमुख सोलापूरचा, एक दोन प्रमुख पुण्याचा, एक दोन प्रमुख सातारचा, एक दोन प्रमुख सांगली, कोल्हापूर, नाशिक असे सगळे हे सरदार आणि सुभेदार या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निर्माण केले. त्यांनी पुन्हा कुणाला पुढे येऊ दिलं नाही. त्यांनी या महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे या सुभेदाराने सरदाराने वाढू दिले नाहीत. त्यांच्याच शिक्षण संस्था, त्यांचीच इंजिनिअरिंग कॉलेज, त्यांचीच मेडिकल कॉलेज, त्यांचं साखर कारखानं, त्यांचं दूध संघ, त्यांच्याच ताब्यात बँका. ताई आता एक गंमत वाटेल, राज्याचा मंत्री जरी झाला तरी त्याला वाटतं आपल्या जिल्ह्यातल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचा संचालक आपण असलंच पाहिजे. म्हणजे खऱ्या अर्थानं सरकारची तिजोरी लुटण्याचं काम या सगळ्या मंडळी करवी पवारांनी केलं. आणि मग जिल्हा परिषद, पंचायत समिती इथं जसं कोंबडीला खेडेगावामध्ये कोंबड्यांना दाणं टाकतात तसं गावातल्या कार्यकर्त्यांना पैसे रुपये दाणे फेकायचे. तू सरपंच लढव, तू विकास सोसायटीला जा, तू बँकेला संचालक हो, तू कारखान्याला संचालक हो, तू पंचायत समिती सदस्य हो. फक्त कोंबड्यासारखं पैशाचं दाणं आमचं टिपत राहायचं. ही एक सरदारशाही, वतनदारीशाही व्यवस्था खऱ्या अर्थानं पवारांनी या राज्यामध्ये सुरू केली. आणि मग प्रत्येक जातीतला एक एक नेता जन्माला घातला आणि त्याच्या माध्यमातून राजकारण हे आपल्याच वळचणीला आणलं. आणि ह्या सरदारक्या, ह्या वतनदाऱ्या ह्या मोडण्याचं काम खऱ्या अर्थानं देवाभाऊनं केलं. याचं दुःख पवार साहेबांना आहे. देवेंद्र फडणवीस बद्दल राग नाही शरद पवार साहेबांचा. तो राग असता तर 2014ला त्याने पाठिंबा दिला असता का? बाहेरून का होईना बिनशर्त पाठिंबा दिलाच ना त्यावेळी. शिवसेनेविषयी प्रचंड ते जहाल टीका करत होते, पण महाविकास आघाडी नावाचं एक टोपलं तयार करून त्याच्या माध्यमातून सरकार स्थापन केलंच की. तेव्हा शिवसेनेचा जातीयवाद त्यांना नव्हता दिसला.
म्हणून मी नेहमी म्हटलं की पवार हे काही पुरोगामी नव्हते, हे सत्तागामीच होते. तिने आपलं ती झालर पांघरलेली होती. आणि म्हणून खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीसचा राग काय की आमच्यासारखा तू काम करत नाहीस, आमच्यासारखा आमच्या पंक्तीला बसून धोरण ठरवत नाही, म्हणून त्याचा खऱ्या अर्थानं राग आहे. आणि म्हणून आपल्या एक लक्षात येईल, गोपीचंद पडळकर सारखं नेतृत्व, परखड प्रस्थापितांच्या विरोधातलं सदाभाऊ खोत सारखं अशी अनेक तरुण मंडळी खऱ्या अर्थानं राजकारणाच्या पटलावरती देवाभाऊने उदयाला आणलेली आपल्याला आज पाहायला मिळत आहे.